Hi students, today we start our lecture from the concept thermal energy based electric power station. यालाच औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र असेही म्हटले जाते. पहा, या पॉवर स्टेशन मध्ये जे टर्बाइन आहे ते टर्बाइन स्टीम द्वारे रोटेट केले जाते. स्टीम म्हणजेच काय तर पाण्याची वाफ. मग पाण्याची वाफ कशा पद्धतीने तयार केली जाते तर या पॉवर स्टेशन मध्ये मोठमोठे बॉयलर्स असतात. बॉयलर्स म्हणजे की ज्या ठिकाणी वॉटर जे आहे ते बॉईल केलं जातं आणि मग हे जे बॉयलर्स आहेत ह्या बॉयलर्स मध्ये पाणी गरम करण्यासाठी किंवा पाणी बॉईल करण्यासाठी जे इंधन वापरले जाते ते असते कोल. व कोळसा जाळून या ठिकाणी उष्णता ऊर्जा जी आहे ती निर्माण केली जाते आणि वॉटर बॉईल केले जाते. म्हणजेच या ठिकाणी थर्मल एनर्जी जी आहे ती वापरली जाते आणि मग वॉटर बॉईल झाल्यानंतर स्टीम जी आहे ती तयार होते. ही जी स्टीम आहे ती अतिशय उच्च तापमानाला आणि उच्च दाबाला स्टीम ऑफ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर इज जनरेटेड ती निर्माण केली जाते आणि त्यानंतर हा जो स्टीमचा फ्लो आहे तो कुठे सोडला जातो टर्बाइनवर. द एनर्जी इन द स्टीम ड्राइव्स द टर्बाइन. मग ही जी एनर्जी आहे त्या स्टीम मध्ये असणारी ती काय करते त्या टर्बाइनला रोटेट करण्याचे काम करते. टर्बाइन कशाला जोडलेला आहे जनरेटरला. मग टर्बाइन काय करणार आहे रोटेट झाल्यानंतर जनरेटर मध्ये असणारे जे मॅग्नेट आहे ते रोटेट होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते त्या ठिकाणी चेंज होणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स हा प्रोड्यूस होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस झाल्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आहे. म्हणजे जे मायकल फॅराडे यांनी सांगितलेलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे जे तत्व आहे की मॅग्नेटिक फील्ड चेंज झाल्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो काय होतो प्रोड्यूस होतो आणि पोटेन्शियल डिफरन्स निर्माण झाल्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती जनरेट केली जाते. हे तत्व या ठिकाणी या पॉवर स्टेशन मध्ये वापरले जाते. ठीक आहे. The steam is converted back into water and the water is recirculated to the boiler. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कशी प्रोड्यूस केली जाते हे आपण पाहिलं. परंतु जेव्हा स्टीम टर्बाइनवर सोडली जाते त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या स्टीमचं टेम्परेचर जे आहे ते काय झालेलं असतं डिक्रीज झालेलं असतं. प्रेशर डिक्रीज झालेलं असतो. नंतर हे जी स्टीम आहे ती कुठे पाठवली जाते कूलिंग टॉवरकडे पाठवली जाते. कूलिंग टॉवर मध्ये ही जी स्टीम आहे ती थंड होते. त्या ठिकाणी तिचं रूपांतर पुन्हा कशामध्ये केलं जातं पाण्यामध्ये होतं आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे वॉटर आहे हे पुन्हा बॉयलरमध्ये हीट केलं जातं आणि त्यापासून स्टीम जी आहे ती पुन्हा प्रोड्यूस केली जाते आणि म्हणूनच या ठिकाणी रिसर्क्युलेटेड टू द बॉयलर असे म्हटलेले आहे. आले लक्षात. आता या ठिकाणी हा जो फ्लो चार्ट आहे तो दिलेला आहे पहा तो समजून घेऊया आधी आपण. इंधन जे वापरले जातं ते काय आहे कोल फ्युएल कोल. त्यानंतर हे इंधन कशासाठी वापरलं जातं बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम म्हणजे पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं. हो की नाही. पाणी कशामध्ये आहे बॉयलरमध्ये. बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. त्यानंतर ही जी स्टीम तयार झालेली आहे ती कुठे वापरली जाते टू रोटेट द टर्बाइन म्हणजे स्टीम टर्बाइन वरती सोडली जाते. स्टीम टर्बाइन वर सोडल्यानंतर टर्बाइन रोटेट होतो. टर्बाइन रोटेट झाल्यामुळे टर्बाइन कुणाशी जोडला गेलेला आहे तर जनरेटरशी. जनरेटरमध्ये असणारा जो आहे मॅग्नेट आहे तो रोटेट होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स प्रोड्यूस होणार आहे आणि इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होणार आहे. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी या ठिकाणी प्रोड्यूस किंवा जनरेट होते. आले लक्षात. हा आहे फ्लो चार्ट. आता या ठिकाणी स्टीम टर्बाइनवर जेव्हा स्टीम सोडली जाते त्यावेळेस टर्बाइन रोटेट होतो. पुन्हा ही जी स्टीम आहे ती कुठे पाठवली जाते इट इज सेंट टुवर्ड्स दी सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. म्हणजे ह्या स्टीमचं रूपांतर पुन्हा कशामध्ये केलं जातं वॉटरमध्ये केलं जातं आणि हे जे वॉटर आहे ते पुन्हा कुठे सोडलं जातं बॉयलर फॉर कन्व्हर्जन ऑफ वॉटर टू स्टीम. ठीक आहे. म्हणजेच वॉटर इज रिसर्क्युलेटेड टू द बॉयलर. पुन्हा हे जे वॉटर आहे ते रिसर्क्युलेट करून बॉयलरकडे पाठवले जाते. नेक्स्ट पॉइंट. आता या ठिकाणी थर्मल एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी
प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जाते। थर्मल एनर्जी कोणामध्ये होती तर कोलमध्ये, हो की नाही। म्हणजे कोळसा जो आहे तो जाळल्यामुळे उष्णता ऊर्जा निर्माण झाली आणि ह्या उष्णता ऊर्जेमुळे बॉयलरमध्ये असणारे जे काही वॉटर आहे ते बॉईल झालेलं आहे, त्यापासून स्टीम तयार झालेली आहे आणि मग ही जी स्टीम आहे ती टर्बाइन रोटेट करण्यासाठी वापरली गेलेली आहे। म्हणजेच कोलमध्ये असणारी जी थर्मल एनर्जी आहे किंवा कोलद्वारे उपलब्ध झालेली जी थर्मल एनर्जी आहे तिचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे ॲट लास्ट इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालेले आहे। आणि म्हणूनच हे जे पॉवर प्लांट्स आहेत यांना काय म्हटले जाते की ज्या ठिकाणी कोल वापरला जातो ॲज अ फ्युएल म्हणून त्यांना थर्मल पॉवर प्लांट्स असे म्हटले जाते। In thermal power plants, the chemical energy in the coal is converted into electrical energy. मग या थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये कोळशामध्ये असणारी जी केमिकल एनर्जी आहे, रासायनिक ऊर्जा जी आहे तिचं रूपांतर कशामध्ये होत असते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होत असते। आपण लेसनला सुरुवात करत असतानाच तुम्हाला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी सांगितलेला आहे। एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर टू बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनादर, म्हणजे तिचे फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय होते रूपांतर जे आहे ते करता येते। आता या ठिकाणी थर्मल एनर्जी ऑफ जे आहे कोलमध्ये असणारे तिचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालेलं आहे। त्याचबरोबर कोलमध्ये जी केमिकल एनर्जी आहे हे थर्मल एनर्जी आपल्याला कोल बर्निंग ऑफ कोल नंतर थर्मल एनर्जी मिळते, परंतु त्या कोलमध्ये मात्र कोणती एनर्जी आहे केमिकल एनर्जी आहे आणि ह्या केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये झालेले आहे। आता हे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत फ्लो चार्टद्वारे। कोलमध्ये असणारी कोणती ऊर्जा आहे केमिकल एनर्जी, तिचं रूपांतर कशामध्ये होते मग थर्मल एनर्जीमध्ये होतं। बर्निंग ऑफ कोल झाल्यानंतर केमिकल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होते थर्मल एनर्जी। त्यानंतर स्टीम तयार होते, ही स्टीम म्हणजेच काय आहे ती एका ठिकाणून दुसरीकडे फ्लो होऊ शकते, म्हणजे तिच्यामध्ये कोणती एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी आहे। आता ही स्टीम जेव्हा टर्बाइनवर सोडली जाते तेव्हा टर्बाइन रोटेट होतो, म्हणजेच कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन मध्ये तिचं रूपांतर होतं। ॲट लास्ट काय प्रोड्यूस होणार आहे किंवा काय जनरेट होणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जी। हे काय आहे कशाचा फ्लो चार्ट आहे तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा हा फ्लो चार्ट आहे इन थर्मल पॉवर प्लांट। आता या ठिकाणी ही जी डायग्राम आहे ही कशाची आहे सिमॅटिक्स ऑफ थर्मल पॉवर प्लांट, म्हणजेच औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आराखडा असेही त्याला म्हटले जाते। पहा या ठिकाणी तुम्हाला दोन टॉवर दिसत आहेत, हो की नाही। हा आहे कूलिंग टॉवर आणि हा जो आहे याला मनोरा असे म्हटले जाते किंवा स्टॅक असे म्हटले जाते। या ठिकाणी कोळसा जाळल्यानंतर म्हणजे बॉयलरला उष्णता देण्यासाठी जेव्हा कोळसा जाळला जातो त्यावेळेस जे काही वायू या ठिकाणी तयार होतात, एक्झॉस्टेड गॅसेस जे त्या ठिकाणी तयार होतात ते ह्या मनोऱ्याद्वारे उंच धुराडे आपण त्याला म्हणू शकतो की ते ॲटमॉस्फिअरमध्ये बाहेर सोडले जातात। त्यानंतर हा जो टॉवर आहे कूलिंग टॉवर हा कशासाठी वापरला जातो ते तुमच्या लक्षात आलं असेल। जेव्हा स्टीम टर्बाइनवर सोडली जाते टर्बाइन रोटेट होतात आणि त्या ठिकाणी स्टीमचं टेम्परेचर जे आहे किंवा प्रेशर जे आहे ते डिक्रीज होतं आणि ही जी स्टीम आहे ही पुन्हा कुठे सेंड केली जाते कूलिंग टॉवरकडे। तिचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होते वॉटरमध्ये होते आणि हे जे वॉटर आहे हे कुठे सोडले जाते पुन्हा बॉयलरकडे सोडले जाते फॉर हीटिंग पर्पज अँड फॉर्मेशन ऑफ स्टीम। ओके आले लक्षात। पहा After combustion of fuel in the boiler, the emitted gases are released to atmosphere through very high tower. Once the turbine is rotated using the steam at high temperature and high pressure, steam temperature and pressure decreases. This steam is converted back to water by taking out heat from it. म्हणजेच या ठिकाणी फ्युएल म्हणजेच कोलचं कंबशन केल्यानंतर तो जाळल्यानंतर जे काही इमिटेड गॅसेस आहे ते कुठून रिलीज केले जातात तर हे जे हाय टॉवर आहे व्हेरी हाय टॉवर ज्याला स्टॅक असे म्हटले जाते त्याद्वारे ॲटमॉस्फिअरमध्ये ते सोडले जातात। त्याचबरोबर जी काही स्टीम आहे ती स्टीम कुठे सोडली जाते कूलिंग टॉवरकडे। द वॉटर इन कूलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड थ्रू द कंडेन्सर
आणि मग कूलिंग टॉवरमध्ये हे जे वॉटर आहे ते सर्क्युलेट केलं जातं, त्याचं रूपांतर वॉटरमध्ये होतं, म्हणजे स्टीमचं रूपांतर वॉटरमध्ये होतं. हीट एनर्जी इन द स्टीम इज गिव्हन टू द वॉटर अँड द स्टीम कंडेन्सेस बॅक टू द वॉटर. द हीट ॲब्सॉर्ब बाय द वॉटर इज देन रिलीज टू ॲटमॉस्फिअर थ्रू वेपर अँड हीटेड एअर थ्रू कूलिंग टॉवर. आता इथे जी उष्णता निर्माण झालेली असते, म्हणजे जी काही गरम हवा तयार झालेली असते, म्हणजे गरम स्टीम जी आहे ती या कूलिंग टॉवरकडे आलेली असते, तिथे थंड केली जाते ती. म्हणजे काही गरम हवा, तिथली हवा जी आहे ती काय होणार आहे, नक्कीच उष्णता शोषून घेणार आहे आणि त्या ठिकाणी ही जी हॉट एअर आहे ती पुन्हा काय केली जाते, ॲटमॉस्फिअरमध्ये सोडली जाते. Although thermal power generation is a major way of electricity generation today, it suffers from certain problems. या ठिकाणी इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनसाठी थर्मल पॉवर जनरेशन जे आहे ही एक महत्त्वाचा मार्ग आहे, किंवा खूप मोठ्या प्रमाणावर थर्मल पॉवर जनरेशनद्वारे इलेक्ट्रिसिटी जी आहे ती प्रोड्यूस केली जाते. परंतु यामध्ये सुद्धा हे जे काही या पद्धतीद्वारे जेव्हा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते, याद्वारे सुद्धा एन्व्हायरमेंटला म्हणा काय होत असतात, काही ना काही समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात, पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत असतात. आपण सुरुवातीलाच ग्रीन एनर्जी म्हणजे काय हे अभ्यासत असताना तुम्हाला आपण पाहिलं होतं की ग्रीन एनर्जी कशाला म्हणतात, तर अशा प्रकारची एनर्जी की ज्यापासून कोणत्याही प्रकारचा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम जो आहे तो जनरेट होत नाही किंवा तो निर्माण होत नाही, अशी जी एनर्जी आहे तिला आपण ग्रीन एनर्जी असे म्हणतो. परंतु इथे मात्र थर्मल पॉवर जनरेशनमध्ये काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते निर्माण होत आहेत किंवा निर्माण होत असतात. मग हे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. पहा, त्यातला पहिला प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे एअर पोल्युशन. एअर पोल्युशन कोणत्या माध्यमाद्वारे होते, या ठिकाणी कोल जे आहे ते ॲज अ फ्युएल म्हणून या ठिकाणी वापरले जाते. कोल हे एक इंधन आहे, ते जाळल्यानंतर त्यापासून जे काही गॅसेस जे आहेत जसं की कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर ऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, हे आपल्या आरोग्यासाठी कसे आहेत, हार्मफुल आहेत, विच आर हार्मफुल टू द हेल्थ. अलॉंग विथ द इमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू बर्निंग ऑफ कोल. त्याचबरोबर काही गॅसेस जे आहेत हे कोळसा जाळल्यामुळे सूट पार्टिकल्स म्हणजेच कार्बनचे अतिशय बारीक असे कण, ज्याला आपण काजळी असेही म्हणतो, आर रिलीज टू द एन्व्हायरमेंट, ते पर्यावरणामध्ये सोडले जातात. दिस मे कॉज सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टीम, म्हणजे श्वसनाचे आजार जे आहेत ते ह्या सूट पार्टिकल्समुळे होत असतात. तिसरा प्रॉब्लेम आपल्याला सांगता येईल, द रिझर्व्स ऑफ फ्युएल यूज इन दिस मेथड दॅट इज कोल आर लिमिटेड. आता कोळसा जो आहे तो या ठिकाणी कसा आहे, मर्यादित ऊर्जेचा स्रोत आहे. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर तो उपलब्ध होत नाही, त्याचे साठे कधी ना कधी संपणारे आहेत किंवा तो निर्माण करण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे, कालावधी आहे, तो खूप जास्त लागत असतो आणि म्हणूनच त्याचे जे साठे आहेत कोलचे ते कसे आहेत, लिमिटेड आहेत. देअरफॉर इन फ्युचर देअर विल बी लिमिटेशन्स ऑन द अवेलेबिलिटी ऑफ द कोल, म्हणजे कोल जो आहे तो आपल्याला कायमस्वरूपी तितक्याच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल असे नाही. भविष्यामध्ये नक्कीच त्याचे लिमिटेशन्स जे आहेत म्हणजेच तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकतो आणि मग अशा वेळेस इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला दुसरा कोणता तरी मार्ग जो आहे तो निवडणे आवश्यक ठरणार आहे. आणि म्हणूनच कोल हा जो आहे तो या ठिकाणी ऊर्जा निर्मितीसाठी किंवा थर्मल पॉवर एनर्जी जे आहे किंवा हे जे स्टेशन्स आहेत ज्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस केली जाते, याद्वारे सुद्धा आपण याला ग्रीन एनर्जी असे म्हणू शकत नाही, कारण यामुळे सुद्धा बऱ्याचशा पर्यावरणीय समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत आहेत. आले लक्षात? मग आता इथे तुम्हाला मेजर थर्मल पॉवर प्लांट्स इन इंडिया अँड देअर कॅपॅसिटी दिलेली आहे. विद्यानगर, मुंद्रा गुजरात, तमन्नर, चंद्रपूर स्टेट दिलेले आहेत आणि त्यांच्या कॅपॅसिटीज दिलेल्या आहेत. ह्या तुम्ही एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. मेगावॅटमध्ये दिलेले आहेत पहा. हे पॉवर स्टेशन्स आहेत त्या स्टेटमधील.
आणि पुढील तासाला आपण पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.